तर गाईज आपण दानापाणी तर आलेत, पण आपण अशा ठिकाणी अडकलेत की आपली गाडीत परत जाऊ शकत नाही आता वाटतं. आणि कसं झालं माहिती आहे काय, मला वाटतं की पुढे पार्किंग असेल. आपण आपला इथे एंड झाला पण पार्किंग नाही. आणि राज आता 1 तास झाला, तुम्हाला बोललो आम्ही अर्धा तासात पोहोचू, पण 1 तास झाला ट्रॅफिकमध्ये. आणि आता हा राज 20 मिनटं आली आपली गाडी पार्किंग करतोय. तर चला मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे बीचवर. आणि बीच बघा जसा किती स्वच्छ आणि सुंदर आहे. एकदम निसर्गरम्य आहे. इंडियामधला एकदम क्लीनेस्ट बीच दानापानी अक्सा बीच. हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज रविवार आहे, तर रविवारचं कुठे आपण जात नाही, पण खेळायला तर असं नाही गेलो आहे. पण आता आपण रविवारी जाणार आहे दानापानी बीचला, म्हणजे अक्सा बीच जवळच आहे. तर आपल्या घरापासून ही 20-25 मिनटावर आहे बीच. तर आपण जाणार आहे. तर माझ्यासोबत इकडे कुणाल आहे इकडे, आणि इकडे कल्पेश आहे, आणि इकडे आपला गाडीचा ड्रायव्हर राज आहे. गाडी मालकसुद्धा आहे आणि गाडीचा ड्रायव्हरसुद्धा आहे. तर पुरा आपली ना खूप दिवसापासून प्लॅन बनवत होते गावी जायचा, लोणावळ्याला जायचा, पण गावी तर नाही गेले. मग गावी जायचा कॅन्सल झाला, तर लोणावळ्याचा झाला. आता बघितलं समोर आलेला अचानक लोणावळ्याचा प्लॅन झाला, तर लोणावळ्याचा पण कॅन्सल होऊन आता आम्ही चाललो आहे अक्सा बीचला. तर तुम्हाला दाखवतो. अजून पण आपला एक मित्र येणार आहे विकी नावाचा, तो तिकडे थांबला आहे, त्याला पण आपण घेऊ, मग आपण जाऊ. तर आपला मित्र पण आलाय विकीला सुद्धा आपण घेतलंय. आता आपली गाडी थांबली आहे पेट्रोल पंपवर. आपल्याकडे मावीनगरचा आपल्याला CNG भरायचं आहे. CNG फुलवरून आपल्याला निघायचं आहे तिकडे आपल्या बीचवर दानापानीला. आता वाजत दुपारचे 2:30, जायपर्यंत 3. पावसात भिजले ती. पाऊस खूप पडतोय. आपण जायला तिकडे कुठं इकडेच ना कुठे रात्री काय बोलतो, पुढे जाऊया ना, पुढे जाऊया. तर गाईज आपण दानापाणी तर आलेत, पण आपण अशा ठिकाणी अडकलेत की आपली गाडीत परत जाऊ शकत नाही. आता वाटतं. आणि कसं झालं माहिती आहे काय, मला वाटतं की पुढे पार्किंग असेल. आपण आपला इथे एंड झाला पण पार्किंग नाही. आणि राज आता 1 तास झाला, तुम्हाला बोललो आम्ही अर्धा तासात पोहोचू, पण 1 तास झाला ट्रॅफिकमध्ये. आणि आता हा राज 20 मिनटं आली आपली गाडी पार्किंग करतोय. 20 मिनिटं उठ तिकडे जा. आणि हा आपला दानापानी बीच. हे सगळे पुढे बीच लागतात, अक्सा वगैरे. समोर तिकडे पॅगोडा सुद्धा दिसतोय तिकडे. आणि तिकडे लोक बघा क्रिकेट सुद्धा खेळत आहेत. सर्व आपले एन्जॉय करायला आले, सर्व मजा करतात. आपण पण जाऊ थोड्या वेळात खाली आणि आपण पण मजा करू. आणि ते मागे कशाला अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आपली फायनली आपली गाडी बाहेर आलेली आहे. आणि इकडे एवढी गर्दी आहे, एवढी बापरे, खूप गर्दी असते इकडे.
सर्व बीचवर आलेत गाड्या, 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स. पार्किंगला जागाच नाही आपल्याला इकडे. तर आता आपण बघू पुढे जाणार आहे. पुढे बघू आपल्याला पार्किंगला जागा मिळते की नाही. तर अजून आपल्याला बीचवर सुद्धा जायचं आहे आपल्याला अजून. सर्व लोक आपली मजा करण्यासाठी येतात. तर चला मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे बीचवर. आणि तुम्ही बीच बघा असा किती स्वच्छ आणि सुंदर आहे. एकदम निसर्गरम्य आहे. इंडियामधला एकदम क्लीनेस्ट बीच दानापानी अक्सा बीच. हे बघा हिरवळ बघा तुम्ही सर्वीकडे. इकडे पण आहे बघा, ही सगळी हिरवळ बघा. मागे पाणी छत्री बित्रीत हिरवळ एकदम बघा काय भारी आहे. आणि आम्ही तिकडे एंडला गेलेलो आपली गाडी पार्क करण्यासाठी. तिकडेच हां तिकडे एंडला आपण गेलो पार्किंग करण्यासाठी. तिकडे तिथपर्यंत आपल्याला पार्किंग मिळालीच नाही. अख्खे शेवटी आपण इथे येऊन पार्किंग केली आपण. आणि सर्व इकडे आता अजून पण तिकडे खूप सारा पब्लिक हे आहे. बघ खेकडे बिकडे आहेत काय बघ. हे मँग्रोव्स ना. हे कुठली मंगरूची झाड आहेत. मंगरू तू यहाँ का कर रहा है. एकदम मस्त. आणि पाऊस पण नाही आहे. एकदम भारी भारी. आता समोसेवाला आला. चांगला काय खायचं. कुट्टा खायचं त्याला. तर चला जाऊयात आपण. आपल्या पुढे जाऊन आपल्याला मका सुद्धा खायचा आहे. आणि बीचवर आलो आणि आपण मका खाल्ला. असं कधी होईल. मका नाही खाल्ला असं कधी होईल काय. विकी कसा वाटतंय बीच. पहिल्यांदा आलाय. आणि सीन एक नंबर वाटतोय बाई. ते राज भारी फोटो दिलाय बघ इकडे. व्हिडिओ मध्ये भारी दिसतंय. मध्ये आले नाहीत ना आपण. इकडे सगळे बीच आहेत. आता हा आपण आलो दानापानी. पुढे अक्सा बीच आहे. आणि तिकडे मग मारवे असं सगळं सर्व आहे तिकडे. बोराई बिराई सगळं तिकडे पुढे पुढे आहे. आणि मग हे सगळं पुढे गेला की फोर्ट वगैरे सगळे लागतात तिकडे तिकडे. वर्सोवा वगैरे याच्या इकडून समोर पुढे असं गेलं तर चला हळूहळू जाऊया. आणि इकडे ना आता नशीब भरती नाही आहे. भरती असली तर आपल्याला इथपर्यंत यायला पण मिळालं नसतं. बघा किती क्लीन आहे बीच. तुम्हाला समजत असेल किती क्लीन दिसतोय ते. आणि इकडे जास्त करून लोक पिण्यासाठीच येतात बस. आणि आज संडे आहे, पाऊस लागतोय मस्त, त्यासाठीच येतात. तुम्ही मगाशी बघितलं असेल रोडला जेवढ्या 2 व्हीलर्स लागल्यात 4 व्हीलर्स लागल्यात ते सगळं असं आरामात सगळे जण दारू पित आहेत बस. एवढंच हे करतात. तर इथून आपल्याला आता वरती जायचं आहे. आपली गाडी वरती पार्क केली आहे. आपला गाडी पार्क जेव्हा आपण पुढे गेलो तिथेच आपला खूप वेळ गेला. अर्धा तास नाही, अर्धा तासाच्या वरती गेला आपला वेळ. पुढे गेलो आणि आपली गाडी जाऊन अडकली. पुढे आपल्याला रिव्हर्स मारायला जागाच नव्हती. तर आपली गाडी पार्क केली आहे. तर चला बघा हा दानापानी. इकडे सगळे तुम्हाला फॅमिली दिसणार. आणि पुढे गेले तर सगळे पुढे घेतो ना लेफ्टला. तिथे हाय बघ मका. हा इथेच आहे. मका आहे की नाही. हाय हाय मका नाही दिसला नाही रे. हाय की साईडला या साईडने उतरणार नाही. 10 पाच मध्ये. ड्रायव्हर कंटाळला आपला पार्किंग करून 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 करून. उतरायला लागेल. दोघांनी जाऊन घेऊन या पटकन. चल राज बाहेरच खाऊया. इथे कुठे खातोस. समुद्रात खायची मजाच वेगळी. पाऊस येतोय ना. तर चला आपण फायनली परत उतरलो एकदा.
आणि आता तुम्हाला इकडे जे स्टार्टिंग दिसेल तर तुम्हाला सगळ्या फॅमिली वगैरे दिसणार इकडे. कीर्तना वगैरे जास्त पुढे कोण जात नाही. आता ही लोक इथे मागा वाजतात. राज नाव उतरला हवा आला. काय माहित नाही मला. काय मी नाही खाते. एवढा नाही संपला का मला पण नाही संपलं. मी खात नाही. इकडे आपली नाश्त्याची दुकान आहेत. पोहा, वडापाव, बिडापाव, मॅगी वगैरे ते सगळं आहे. मक्याचं दुकान आहे इथे. आणि आम्ही दरवर्षी येतो जेव्हा दिवाळीचा पहिला दिवस असतो तर आम्ही लोक नाईट मारतो. तर नाईट मारल्यानंतर आम्ही लोक इकडे येतो. आपला फिक्स असतो. दिवाळीचे 1-2 दिवस तर आपण येतो इकडे. दिवाळीनंतर लास्ट आज आपण तिकडे आलो आहे. कितने काय बघा. 1.50चा 1.50चा आहे मग. आणि इकडे चिंचे आम्ही लोक जेव्हा इकडे येतो ना दिवाळीत तर आम्ही लोक फटाके सुद्धा आणतो. फटाके, रॉकेट्स, चक्री वगैरे आणि आम्ही घेतो आणि तिकडे लांब लांब असे फेकतो त्या साईडला. एक नंबर सीन वाटतं. फोटो पण भारी येतील. नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट संडेला परत येऊ आपण. त्या राजनीकडे कैरी घेतली. तर फायनली आपण आता इकडे मका तर नाही घेतला आहे. आपण इकडे घेतला आहे वडापाव आणि राजनी. आणि इकडे मस्त गरम गरम आता मका सुद्धा आलेला आहे. हां भारी भारी. तर हा विकीसाठी विकी आपला व्हिडिओ काढणार आहे. तर आता हा विकी खाणार आहे. चला आता आपण नाश्ता वगैरे करू. भेटूया थोड्या वेळाने. तर चला तोपर्यंत बाय बाय. तर चला मित्रांनो आता फायनली आपण आता घरी जाऊया. तर इथून आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतलं की सरळ जायचं आपल्याला. इथे सुद्धा ट्रॅफिक झाली सुद्धा. आणि आज संडे असल्यामुळे आज खूपच ट्रॅफिक आणि पाऊस सुद्धा आहे मध्ये मध्ये. पण आपल्याला कुठे पाऊस लागला नाही आहे. काहीतरी झालं इथे. बाईकवाले घुसलेत ना त्याला. इकडे मकी संपवतो आलो. संपवलं बघा. ट्रॅफिक बघा. ट्रॅफिक बघा. लेफ्ट लागे. लेफ्ट लागे. तर चला फायनली आपण लेफ्ट घेतलाय. पाण्याची बॉटल नाही का रे? नाही ना पाण्याची बॉटल त्या दिवशी काढली रे. एक ट्रे घेऊन ठेव 28 बॉटलचा. आता इथून सरळ जायचंय आणि जर पुढून आपल्याला परत एक लेफ्ट लागला ना आता पुढे तिकडून आपण अक्सा 20ला एंट्री मारू शकतो. पण अक्सा 20ला मग आम्ही नाही गेले. पाऊस नव्हता रे. मजा नाही आली. हा मका मस्त होता. पाऊस पाहिजे होता यार. मस्त टेस्ट मस्त होती. थंडी वाजली पाहिजे. थंडी. रातनी गरम केलं. हे सही आहे. मारू का हातावर दुखतो पण. कुठल्या ऑपरेशन वाटतात हॉस्पिटलचे पोता पुसायचे वाटतात. काय पोता पुसले. आता इथून हा अक्सा बीच चालू होतो. आपल्या अक्सा बीचचे समोर पुढे एंट्री आहे आणि हा बस स्टॉप आहे. तुम्हाला मालाड स्टेशनला किंवा जायचं असेल ना तर इथून बस पकडतात. तर तुम्ही बसने सुद्धा येऊ शकता. आणि आपली ही खाडी चालू
चालू आहे AC चालू आहे बाबा. लाईट बिल येईल एक तर. मग मुंबईचं लाईट बिल, गावचं लाईट बिल, गाडीचं लाईट बिल. अजून काय तुझ्या घरचा पण माझ्याकडे जोडून टाक. देऊ लाज वाटत नाही बोलायला. आतमध्ये जायचं प्लॅन आहे वाटतं इकडे लॉज मध्ये जायचं. तुम्ही आला तिथे लॉज पण मिळेल. अक्सा बीच आणि समोर इथे लॉज. 300 में 1 घंटा. 300 में 1 घंटा. काय सांगतो की आणि हा इकडे अक्सा बीचला जायचा रोड आहे आतमध्ये. युट्यूबर बरोबर ना आमचा. कुठे ते राज कुठे घातली तुला पार्किंग लावली आतमध्ये. आता इथे लावायला सांगतो लावत नाही. पुढे जाऊन लावेल. हा पुरेल ना लावेल. मारवेला जाऊन. हा अक्सा बीचला जायचा आहे. काला काला करून ठेव. हा इथे अक्सा बीच आहे. इथे उतरलात की 1 मिनिटावरच अक्सा बीच आहे. आणि जर तुम्ही इथून ऑटो केली मालाला जायचं असेल तर डायरेक्ट 200 रुपये. मीटर नाही, डायरेक्ट 200 रुपये लमसम. तर फायनली आपण आलेलो आहे. खूप मजा वगैरे केली, नाश्ता वगैरे केला. तर उशीर झाला आपल्याला येईपर्यंत. त्याला पण जायचं होतं राजला बाहेर. तर हा ब्लॉग असाच होता. जस्ट आपण तुम्हाला दाखवला अक्सा बीच. आणि असं काही आपण ठरवून तर नव्हतं गेलेलो, असंच बसले तर आपण जाऊन आलो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.